नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण खारीप्रमाणे भरपूर लेयर्सवाले खुसखुशीत आणि आतमधून चटपटीत मसाला भरलेले आलू पॅटीस म्हणजेच आलू पफ कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे पॅटीस मार्केटमध्ये फारच महाग मिळतात, तेव्हा अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी पॅटीस बनवून ठेवले तर साधारणतः फ्रीझरमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवे आहे तेव्हा अर्धा तास फ्रीझरमधून बाहेर काढून नंतर तळून घेऊ शकता किंवा आवडीप्रमाणे एअर फ्राय किंवा ओव्हनमध्ये बेकही करून घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आलू पॅटीस बनवण्यासाठी प्रथम आपण त्यावरील आवरणासाठी पीठ मळून घेऊया. आता त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1.5 वाट्या मैदा घालूया. इथे मी संपूर्ण मैदा घेतला आहे. तुम्ही अर्धी वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊ शकता किंवा दोन्ही समप्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून 1 चमचाभर छोटा आपण ओवाही घालूया. त्यामुळे जे आपण पॅटीस बनवत आहोत त्याच्यावरील जे आवरण आहे त्याला चवही अप्रतिम अशी येते. म्हणून ओवा अगदी अशा प्रकारे हातावर चुरून घालायचा आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर मोहनासाठी इथे मी साधारणतः 1 मोठा चमचा इथे तूप घालत आहे. इथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. आता अशा प्रकारे तूप आपण मैद्यात घातल्यावर हाताने मैद्याला व्यवस्थितपणे चोळून घेऊया. त्यामुळे जे आपण पफ बनवत आहोत ते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार होतात. म्हणून अशा प्रकारे अगदी तूप व्यवस्थितपणे मैद्याला चोळून घेतल्यावर पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे गोळा होत आहे. म्हणजेच मोहन संपूर्ण मैद्याला व्यवस्थितपणे लागले आहे. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालूया आणि थोडासा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे घट्टसर गोळा अजिबात तयार करून घ्यायचा नाही आहे. मीडियम सॉफ्ट असाच गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. लगेचच त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः अर्धा तास मैदा अगदी व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. तोवर आपण पफमधील आतील स्टफिंग बनवून घेऊया. आता स्टफिंगसाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच 2 छोटे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर धने, जिरे आणि बडीशेप याची भरड घालूया. त्यामुळे हे जे आपण आतले स्टफिंग बनवत आहोत त्याला चव अप्रतिम अशी येते. म्हणून धने, जिरे आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन मिक्सरमधून जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटभर सर्व जिन्नस व्यवस्थितपणे तेलात परतून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया. आता पेस्ट घातल्यावर अशा प्रकारे गॅस मंद करून अगदी व्यवस्थितपणे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर परतून घेऊया. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि त्याबरोबरच गरम मसाला घेतला आहे. हेही मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये चमचाभर पाणी घालूया आणि फोडणीमध्ये मसाले त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः गॅस मंद करून 1 मिनिटभर परतून घेऊया. नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते. अशा प्रकारे साधारणतः 1 मिनिटभर पावडर मसाले व्यवस्थितपणे फोडणीमध्ये परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पाववाटी फ्रोझन मटार घालूया. इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत की तुम्ही ताजे मटारपणे उकडून इथे घेऊ शकता. आता मसाल्यामध्ये मटार व्यवस्थितपणे साधारणतः 1 मिनिटभर गॅस बंद ठेवूनच परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित परतले गेले आहेत. लगेचच त्यामध्ये आपण
उकडून किसून घेतलेला बटाटा घालूया. इथे बटाटा व्यवस्थितपणे उकडून किसूनच घ्यायचा आहे, नाहीतर पदार्थात तो एकजीव होत नाही. आता बटाटा आपण व्यवस्थितपणे मसाल्यात कोट होईस्तोवर म्हणजे त्यातील पुरेपूर चव उतरेस्तोवर अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता बटाटा अगदी मसाल्यात व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे आणि रंगही स्टफिंगला सुंदर असा आला आहे. लगेचच आपण चवीपुरती त्यामध्ये मीठ घालूया आणि चमचाभर आपण साखर घालूया. चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी साखर वापरत आहे. जर तुम्हाला वापरायची नसेल तर स्किप करू शकता. आणि अर्धा लिंबाचा रस घालूया. त्यामुळे हे जे आपण स्टफिंग बनवत आहोत त्याला चटपटीत अशी चव येते, म्हणून इथे मी साखरेचा वापर केला आहे, म्हणजे चव बॅलन्स होते. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस म्हणजे साखर, मीठ आणि लिंबाचा रस आपण स्टफिंगमध्ये अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. आता आपण भांड्यावर झाकण देऊन गॅस बंद करूनच आपण साधारणतः 1 ते 2 मिनटे अगदी व्यवस्थितपणे दणदणीत अशी वाफ देऊया, म्हणजे आपले चटपटीत असे पफमधील स्टफिंग पूर्णपणे तयार होईल. साधारणतः 2 मिनिटांनंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पफच्या आतील स्टफिंग पूर्णपणे तयार झाले आहे. अशा प्रकारे स्टफिंग तयार करून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतल्यावर अशा प्रकारे व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे लगेचच स्टफिंग थंड होते आणि फॅनखाली ठेवायचे आहे. आता स्टफिंग थंड होईस्तोवर आपण जे पीठ मळून घेतले होते त्यावरील झाकण काढून पाहूया. म्हणजेच पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे. अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण मीडियम साईजचे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता एक गोळा मी तयार करून घेतला आहे. लगेचच अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेऊया. आता गोळे तयार करून घेतल्यावर पुन्हा भांड्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवूया. आता पफला भरपूर लेयर्स यावी यासाठी आपण साठा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी वाटीत 2 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचाही इथे वापर करू शकता, पण त्यामुळे जास्त लेयर्स येत नाही, म्हणून इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करत आहे. त्यानंतर त्यात 2 चमचे तेल घालून अगदी हलक्या हाताने कॉर्नफ्लॉवर आणि तेल व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. कन्सिस्टन्सी पोळीवर अगदी व्यवस्थितपणे स्प्रेड करता आली पाहिजे इतपत आपण साठा पातळसर म्हणजे ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूनच तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अगदी परफेक्ट साठा तयार झाला आहे. आता तो आपण बाजूला ठेवूया आणि पोळी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण भांड्यावरील झाकण काढून लगेचच एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने एकसारखा करून नंतर मैद्यामध्ये व्यवस्थितपणे गोळवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण अशा प्रकारे कडेकडेने पोळी व्यवस्थितपणे पातळसर अशी लाटून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट पोळी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घेऊया. पोळ्या लाटून घेतल्यावर एकावर एक ठेवण्याच्या आधी वरून थोडासा मैदा बुरबुरायचा आहे आणि नंतरच पोळी त्यावर ठेवायची आहे, म्हणजे पोळ्या अजिबात एकमेकाला चिकटत नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे, ती फॉलो करा. आता अशा प्रकारे सर्व पोळ्या मी लाटून घेतल्या आहेत. आता सर्व पोळ्या लाटून घेतल्यावर एक पोळी मी एका चॉपिंग बोर्डवर घेतली आहे. लगेचच त्यावरती ब्रशने जो साठा तयार करून घेतला होता तो हलक्या हाताने एक समान सर्व बाजूने लावून घेऊया. आता साठा लावून घेतल्यावर लगेचच मैदा थोडा अशा प्रकारे भुरभरून घेऊया. त्यानंतर दुसरी पोळी त्यावर ठेवूया आणि हलक्या हाताने पुन्हा ब्रशने साठा त्यावर लावून घेऊया आणि पुन्हा जो मैदा आपण भुरभुरला होता प्रथम तसाच मैदा आता दुसऱ्या वेळेस भुरभुरायचा आहे आणि पुन्हा तिसरी पोळी त्यावर ठेवायची आहे आणि वरून पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा जो मैदा आपण पहिला भुरभुरून घेतला होता तशाच प्रकारे मैदा व्यवस्थितपणे भुरभुरून घेतल्यावर दोन्ही बाजूने
अगदी अशा प्रकारे फोल्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालची बाजू अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यावर वरची बाजू त्यावर घालायची आहे आणि चौरसाकार असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि चौरसाकार देऊया. पाहू शकता अशा प्रकारे मी चौरसाकार दिला आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी चौरसाकार दिला आहे. आता त्याच्यात कडा आपण सुरीने अगदी व्यवस्थितपणे कापून घेऊया आणि परफेक्ट चौरस असा तयार करून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे मधोमध सुरीने कापून घ्यायचे आहे आणि पफ जेवढे तुम्हाला मोठे किंवा छोटे हवे आहेत त्याप्रमाणे स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेच चौरस अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता सर्व चौरस मी तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे चौरस तयार करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया. आता पफचे स्क्वेअर अशा प्रकारे तयार करून घेतल्यावर जे स्टफिंग आपण तयार करून घेतले होते त्यामध्ये छोट्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि मधोमध ठेवायचा आहे. अशाच प्रकारे जे बाकीचे आपण जे स्क्वेअर करून घेतले आहेत त्यामध्ये अगदी हलक्या हाताने आडवा असा स्टफिंगचा भाग ठेवून देऊया आणि लगेचच बाजूने पाणी लावून घेऊया. आता अशा प्रकारे हलक्या हाताने पफ तयार करून घेऊया. पाहू शकता पफ अगदी मी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे पफ तयार करून घेतल्यावर बाकीचे राहिलेले आहे तेही मी अगदी अशाच प्रकारे व्यवस्थितपणे पफ तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व पफ मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. इथे मी गॅसवर एका कढईत तेल तापवून घेतले आहे. तेल जास्त गरम करून घ्यायचे नाही आहे. थोडेसे कोमटच जसे गुलाबजामुन तळताना आपण तेल गरम करून घेतो तशाच प्रकारे इथे तेल गरम करून घ्यायचे आहे. आता हलक्या हाताने पफ आपण त्यामध्ये सोडूया. एकाच वेळेस 3 ते 4 कढईच्या आकारमानानुसार पफ तेलात सोडायचे आहे. जास्त जर सोडले तर पफ कच्चे राहण्याची शक्यता असते. आता पफ तेलात सोडल्यावर साधारणतः 3 ते 4 मिनटे अजिबात त्याला हात लावायचा नाही. एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर आणि लेयर्स निघाल्यावर लगेचच आलटून पालटून मीडियम गॅस करून दोन्ही बाजूने पफ अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 5 ते 6 मिनटानंतर पाहू शकता परफेक्ट लेअर पफला आले आहेत. अजून 2 मिनटे गोल्डन कलर येईस्तोवर तळून घेऊया. अगदी परफेक्ट गोल्डन कलर पफला आला आहे. आता त्यातील तेल निथळून टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे तेल टिश्यू पेपर व्यवस्थितपणे शोषून घेईल. अशाच प्रकारे राहिलेले पफ मी तळून घेत आहे. आता गरमागरम व्हेज पफ आपण सॉसबरोबर सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले मार्केटपेक्षाही चविष्ट भरपूर लेयर्स असलेले व्हेज पफ किंवा व्हेज पॅटीस. अशाच प्रकारे येणाऱ्या 31 डिसेंबरला तुम्ही पार्टीसाठी व्हेज पफ बनवू शकता किंवा या स्टफिंगऐवजी तुम्ही चिकनचे स्टफिंगवरूनही पफ बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.